काळपर्यंत बोलणार, रात्री 12 पर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल तर बोलले. मी पण एक सामान्य माणूस आहे, मी करू शकतो तर तुम्ही तर तरुणात माझ्यापेक्षा मॅक्सिमम काम करता येईल. आणि खुराकही सांगतोय मी, अगदी उत्तम खुराक आहे. हप्त्यातनं 3दा नॉनव्हेज लागतं, रोज 3 पाव दूध पितोय, 2-2.5 किलो काजू किसमिस खातोय, 2-2.5 किलो तूप लागतं महिन्याला त्याला, खूप तिखट लागतं आणि खूप गोड लागतं. मी यासाठी बोलतोय कारण मला बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. एक मित्र म्हणून बोलणार आहे, माफ करा मी चिडवणार नाही, पण काही चिमटे पण घेणार आहे, कारण आपलं म्हणून बोलणार आहे, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. मग मी जर सामान्य माणूस आपल्या बरोबर काम करू शकतो, आपल्याला काय नाही करता येईल, मग काय करायचं? रोज आजपासून निघताना रोज सकाळी काय करायचं? स्वतःच म्हणायचं यस चाललो पेशंट तपासायला. आता मात्र आनंदात जाता येईल, कारण तो आहे म्हणून पोट पाण्याची व्यवस्था आहे. पेशंटलाही बोलताना जरा नीट बोला. आपल्याकडे कोणी सायकॅट्रिस्ट आहे का इथे? काय सगळे नियमावालेच आहे नाही का? काही काही वेळेला असे पेशंटला प्रश्न विचारतात, डाऊटच येतो. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, माझी आई 79 वर्षाची, मी का गायनाकोलॉजिस्ट कडे गेलो आणि त्या मॅडम माझ्या आईला प्रश्न विचारला, पाळी बंद झाली का? काय वाईट वाटलं. काय प्रश्न आहे ना, म्हणजे गायनाकोलॉजिस्टची गमत सांगतो मी. एवढे तर सेन्स पाहिजे की या बाईला प्रश्न विचारू नये, समजायला पाहिजे नाही का? मेनोपॉजचे सगळे दिवस आपल्याला माहीत असतात, थोडंफार मागे पुढे होऊ शकेल. गमती जमती आहेत ना. आपण सगळे चांगले आहात, तिथे लातूर सारख्या ठिकाणी काम करायचं म्हटलं सगळ्यांना चांगलं येतं, म्हणून म्हणतो त्याचं ज्ञान मी देणार नाही, काही गरज नाही. तुमच्यापेक्षा खूप कमी आहे मी, त्यामुळे मला जे येतं तेवढं मी सांगणार. मग आम्हाला पहिल्यांदा फ्रेश दिवसभर पेशंट आला की यस आला म्हणा आतून, कशी पण म्हणणार आहे की आनंदाचीच गोष्ट आहे. काही काही लोक संध्याकाळी काय होतं, आता दिवसभर थकले, तीच बायको तेच लेकरं पुन्हा वाकडे तोंड करून चालेल. काय कठीण काम. तीच बायको तेच लेकरं म्हटलं तर काही पुरुष लोक आमचे हसले. या हसणाऱ्या पुरुषांना माझा प्रश्न विचारतो, आपल्याही बायकोने म्हटलं तोच नवरा आणि तेच लेकरं तर चालेल का? नाही ना. जर आपल्याला वाटत असेल मी माझ्या बायकोने माझ्यासाठी एकनिष्ठ राहावं, तर मी तिच्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे की नाही? एक्झॅक्टली. मी वन वे कधीच जाणार नाही. मी आधीच बोलतोय, अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आमचे लोक सुद्धा बदनाम व्हायला लागले पेशंटच्या बाबतीत. न्यूज येतात ना, आताच काल परवाचीच न्यूज आहे का डॉक्टरांनी काहीतरी वेगळा प्रकार केला. आम्हाला आमचं सगळं सांभाळायचं आहे मित्रांनो. मी सांगतो नाही तुम्हाला, इतक्या श्रद्धेने लोक येतात तर आम्हाला देवांचे देव होण्याची योग्यता मिळवता येतं. सहज सोपं आहे, फार कठीण काहीच नाही. उलट व्यवसाय करून, उत्तम व्यवसाय करून मिळवता येतं. मी फुकट सेवा करा म्हणून म्हटलंच नाही. मग काय करायचं? निघताना आपण संध्याकाळी कुटुंबामध्ये चाललं म्हणायचं यस झालं काम, संध्याकाळी गेलं. काही काही लोक तर घरी आहेत. माझा एक प्रश्न आहे, नीट उत्तर द्यायचं. किती लोक, डॉक्टर लोक, आपण घरी गेल्याबरोबर तुमचे मुलं धावत अंगावर येतात, हात वर करा. आता प्रॉब्लेम आहे, कठीण काम आहे मॅडम. किती वर्षाचं मुलं आहे? दोन. धावत अंगावर येत नाही, हात का वर नाही? हात वर करायचा ना. मग किती लोकांना काय हात आपले काय, किती लोकांचे मुलं धावत अंगावर येतात? प्रश्न आहे. यस, मोठे झाले सर. आता मोठे झाले म्हणजे अंगावर यायचं नसते का? असं यावं का असं तुम्हाला वाटतं? माझा मुलगा 27 वर्षाचा, 28 वर्षाचा आहे. 3 वर्ष अमेरिका नोकरी करून आलाय. मुलगी असोसिएट प्रोफेसर आहे, एमटेकला 100% मार्क्स. आताच नाही. मी आजही घराच्या बाहेर निघालो, माझी मुलगी जर असेल किंवा घरी आल्याबरोबर पहिल्यांदा माझी मुलगी दोन्हीकडनं पप्पी घेते, मग माझ्या पुढे तोंड कर, मग तिची मी पप्पी घेते. माझा मुलगा अमेरिकेवर आला, 28 वर्षाचा आहे. सकाळी उठतो, अरे मूर्खा ब्रश कर, तो माझ्या जवळ किंवा मागून येतो, दाढी घासतो. मूर्खा दाढी वाढली, दाढी करणं, तो म्हणतो 200 रुपये द्या. अरे कठीणच काम आहे, दाढी तुला करायची, 200 मला कशाला मागतोस? मस्त्या चालतात मित्रांनो घरामध्ये. घरात कसा धिंगाणा असला पाहिजे असं म्हणा. धिंगाणा म्हणजे धिंगाणा. मुलं धावत अंगावर आले पाहिजे, वाटलं पाहिजे माझी मम्मी किंवा माझे पप्पा आले. पण असं होतच नाही. खरंच सांगा, आजही तुम्ही या वयातही मामांनी, पापांनी किंवा काकांनी जवळ घेऊन पप्पी घेतली तर बरं वाटेल की नाही मॅडम? वाटतं ना. तुम्ही तर मॅरिड आहात, मग अनमॅरिड मुलांनी जवळ येऊन पप्पी घेऊ नये असं कसं वाटतं? का बरं जवळ येऊ नये? किती वर्षाचं मुलं आहे सर? 21. तेच तर म्हणतोय.
21 वर्षाचं झालं तरी किती लोकांचे वडील आहे, हात जवळ करा, जिवंत. किती लोक वडिलांना जाऊन चिपकून बसतात? हा प्रश्न पुन्हा आहे. कुटुंबामध्ये फार गरजेचं आहे, हे करण्याची गरज आहे. अत्यंत बारीक टिप्स देणार आहे, काही तात्विक ज्ञान देणार नाही. सुखाने जगण्याचे मार्ग आहे. म्हातारे आपल्या आई वडिलांजवळ जाऊन बसून पहा की काय आनंद मिळतो. त्यांनाही वाटेल मुलगा छान काय माझ्या सोबत बसला. फक्त स्पर्श करून बघ बसा. जुनी म्हातारी असेल तर. मी सुद्धा, माझी आई, मी जर जेवत असेल तर ती आजूबाजूला भिटकत असते. माझ्या जेवणाच्या वेळेवर ती कधीच बाहेर नसते. जेवण झालं, ती आता खेड्याची बाई, शिकलेली नाही, तिला वाटते पोरगा साहेब झाला, ती काही हात लावत नाही. माझं जेवण झालं की कधीच रुमाल आणि टॉवेलने हात पुसत नाही. पातळावाली बाई, त्याला आम्ही लुगडं म्हणतो, कुठेतरी उभी असते, माझा ओला छातीच्या जवळ जातो, त्या लुगड्याच्या सेवाने हात पुसतो, त्यानेच तोंड पुसतो. ती गाई सारखी उभी असते. काय सुगंध येतो त्या लुगड्याचा. हल्ली त्या लुगड्यांनी तोंड सुद्धा पुसलं जात नाही, कारण पॉलिस्टरचे आहेत. आता मीच घेऊन दिले कागडे, पण करतो. आई वडील नसतील तर बायकोच्या साडीला किंवा गाऊनला हात पुसा, जरा बरं वाटेल. एक मित्र म्हणाला, सर बायको कशी पुसू ती? म्हटलं कठीणच काम आहे, तुम्हीच घेऊन दिलेली साडी आहे, तिला पुसू नाही देणार म्हणजे मग तुमचे रिलेशन चांगले नाही. मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलतो, अत्यंत छोट्या कृत्या आहेत, बरोबर आहे. माझा एक मित्र मला बोलला, नवनाथ अरे माझ्या बायकोला प्रत्येक सणाला साडी लागते, दिवाळीला तर 2 नवीन साड्या लागतात. बोलला. म्हटलं का बरं 2? एक अंगावर कोरी पाहिजे म्हणे, दुसऱ्याला घातलेली चालत नाही पूजा करताना, आणि पूजेसाठी ठेवायला कोरीच पाहिजे. सगळ्या सणाला तिला साड्या, भाऊबीजेला सुद्धा तिला साड्या. मी म्हणतो म्हणे, अगं पोळ्याला तर एखादा ड्रेस घेत चल. कठीण आहे. किंवा आली मला, किंवा आली, कारण जातीकडनं जात जाते. आपल्याकडे 2च जाती आहे, बरोबर आहे मित्रांनो. क्यू का आली याचं कारण सांगतो. प्रामाणिकपणे आपण सांगायचं. आपल्यापैकी किती लोक आहेत? सगळे डॉक्टर्स आहात, मी पण त्यामध्ये आहे. सगळे जे जे बोलतो त्यात मी आहे. जे महिलांसाठी बोलले त्यात माझी पत्नी आहे, माझी आई, माझी मुलगी, माझी बहीण सुद्धा आहे. मला बाहेर काढू नका, नाही का? किती लोक आहेत? ही गेलेली दिवाळी मागच्या वर्षीची, आता जवळ येणारी नाही. किती लोकांनी स्वतःसाठी नवीन पॅन्ट शर्ट म्हणा किंवा कुर्ता पायजामा घेतला? हात वर करा. पुरुषांसाठी अर्धाच का बरं? फक्त पॅन्ट घेतला. करू की नको, करू की नको, डाऊटच आहे त्यांना. आठवत नाही त्याला. हा, आश्चर्य. कमावणारा माणूस, डॉक्टर माणूस. एक जण मला म्हणाला, सासऱ्याने घेतलं सर. म्हटलं भाग्यवान आहे तुम्ही. आपल्याला ते नाही घेतलेले दिसत नाही. कमावणारा माणूस सणासारख्या सणाला कपडे नाही, का बरं नसेल? मी एक पुन्हा प्रश्न विचारतो, दिवाळीला कशाची पूजा करतोय आपण? सांगा भाऊ. लक्ष्मीची, बरोबर आहे. लक्ष्मी पूजा म्हणतो. आपल्या घरातली जी स्त्री असते तिला आपण लक्ष्मी म्हणतोय, गृहलक्ष्मी, बरोबर आहे, बरोबर. मग तिच्या सोबत असलेला, लक्ष्मी सोबत असलेला जोडा, हा कुणाचा जोडा म्हणतो आपण? लक्ष्मी नारायण. आपण थोडस वेगळ्या पद्धतीने पाहू. लक्ष्मी आणि नारायण, ओके, हा जोडा आहे. या लक्ष्मीला एक विशेषण आहे, गृहलक्ष्मी. याला काय विशेषण आहे सांगा भाऊ? सांगा सांगा सांगा. हिला आपण गृहलक्ष्मी म्हणतो, आमच्या घरातली गृहलक्ष्मी. पुरुषाला काय विशेषण आहे मॅडम सांगा? मराठवाड्यातले, माझं गाव मराठवाड्यात, किनवट तालुक्यामध्येच, माहूर जवळ माझं गाव आहे. 7 घरांचं गाव आहे. यशदा जगातली सगळ्यात मोठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे विथ रिस्पेक्ट रत्नाकर गायकवाड साहेबांचं नाव आहे. त्यांच्यासोबत ते मला 2 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, नाही का. अनेक IAS IPS लोकांना मी ट्रेनर म्हणून काम करतो. तुमच्या इथे SP आमचे मित्र आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक क्लासेस केले. याला विशेषण सांगा पुरुषांना, कोणाला सांगते काय काय म्हणतो? सांगा सांगा, हात वर केला. येस येस, दरिद्री नारायण म्हणतात. लक्षात आलं का? का बरं दरिद्री म्हणतात? सणासारख्या सणाला कपडे नाही तर दरिद्री नाही तर काय हो? बेकार परिस्थिती आहे. कपड्यावाल्या, सर्व्हिसवाल्या मॅडमने पण आपल्या पतींना कपडे घेतले नाही, वाईट वाटतं. घेतले असेल तर काय? मी आता प्रश्न करतो, व्यक्तिशः कोणावर घ्यायचे नाही. चुकून मी समजा म्हटलं आपले डॉक्टर देशमुख साहेब, तर देशमुख साहेब म्हणजे आपण सगळ्या, नाही का मॅडम? आपलं काय ना? मिसेस देशमुख.
अरे वा, हरकत नाही. बरोबर, दोघे आले. जे किती लोकांचे डबल आलेले आहे हात वर करा. बरं, फार चांगली गोष्ट आहे. दोघे आले तर आणखी काही गोष्टी महत्वाच्या मिळतील तुम्हाला. टिप्स. दरिद्री नारायण मला त्याची कीव आली. खरंच म्हटलं आपण दरिद्री आहोया. मग नंतर मी त्याला म्हटलं का रे, आपल्या बायकोच्या तक्रारी काही पुरुषांना समय असतात. बायकोच्या तक्रारी, हे देत नाही, तशी बोलते, तशी वागते. खरे मित्रा, बायकोची तक्रार करतोस, खरंच सांग बरं, तुझ्या घरात उरलेलं शिळं अन्न कोण खाते रे? तुझ्या ताटात येते मुलांच्या जाते की पत्नी खाते? पुरुषांना पुन्हा प्रश्न आहे, खरंच सांगा, तुमच्या घरात उरलेलं रात्रीचं तुमच्या ताटात येतं की पहिल्यांदा आपली पत्नी खाते? पत्नीच खाते. डॉक्टरीन असेल तरीही कधी कधी तक्रार केली तुम्हाला की तुमच्या घरात शिळे कुटके खावे लागतात म्हणून? नाही. अरे जी बाई माझ्या पतीला, माझ्या मुलांना ताजं अन्न मिळावं म्हणून आयुष्यभर मरमर करते, तिला 2 साड्या जास्त मिळाल्या तर काय बिघडलं? नाही का? सर, आपल्या अंगावर शर्ट आहे तो कोणत्या कलरचा आहे सांगा तो? तेव्हा त्यांनी पाहून घेतलं. म्हणजे आम्ही आज कोणत्या कलरचा शर्ट घातला हे पण माहित राहत नाही पुरुषांना. बरोबर आहे की नाही? पण महिलांची मेमरी इतकी स्ट्रॉंग असते मित्रांनो, की समजा आपण आपल्या पत्नीला 6 महिन्यापूर्वी एखाद्या मित्राकडे घेऊन गेला होता आणि 6 महिन्यानंतर पुन्हा त्याच्याचकडे जायचं असेल तर आपल्या पत्नीला 100% माहित असतं कोणती साडी किंवा ड्रेस घालून गेली. एवढंच नाही तर ज्याच्या घरी गेले होते त्या बाईला पण माहित असतं कोणती साडी घालून आल्या होत्या. आता आपली पत्नी तीच साडी घालून जर त्यांच्याकडे गेली तर काय होईल? खरंच सांगा, काय होईल? एकच साडी आहे का? इज्जत कोणाची जाईल, नवऱ्याची की बायकोची? नवऱ्याची जाईल. म्हणून बायकांना वाटतं माझ्या नवऱ्याची इज्जत समाजात चांगली असली पाहिजे, 2 साड्या जास्त असाव्या. थिंक पॉझिटिव्ह. ज्या घरातली बाई म्हणत असेल तुमच्या घरात मला शिळे कुटके खावे लागतात, जो पुरुष म्हणत असेल सणासारख्या सणाला मला कपडे मिळत नाही, हा संसार कधीच सुखात राहू शकत नाही. म्हणून सांगितलं पहिल्यांदा कुटुंबाकडे लक्ष द्या. सगळा स्ट्रेस इथेच कमी करता येतो. नाही, मी 3 शब्द मग बोललो. आत्मपरीक्षण, सेल्फ अनालिसिस, दुसरं आहे प्रेरणा, मोटिवेशन, आणि तिसरं आहे नियोजन किंवा ध्येय निश्चिती. लगेच बदलू नका. नाहीतर मागच्या वेळेस शेषेतामध्ये क्लास घेतला आणि तो ऑफिसर दुसऱ्या दिवशी सर म्हणे काल सांगितलं होतं म्हणे. ते मी म्हटलं होतं ना घरी बायको विचारली गजरा घेऊन जा म्हणून, म्हटलं गजरा घेऊन गेलो म्हणे. तर भांडण झालं सर म्हणे. म्हटलं का? एकच आणला की 2 आणली? प्रश्न केला. आतापर्यंत नाही आणलं, कोण्या बाईने सांगितलं गजरा? पुन्हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लगेच बदलायचं नाही बरं. ते केव्हा काय अडचण येईल, जसं मी सांगतो तसं नाही वागायचं. म्हणून एक उदाहरण आणखी जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. थोडं प्लॅनिंग करा. मी ऑलरेडी आपण चांगल्या तसं सांगितलं. मी एक दिवस, मला नवीन लग्न झालं होतं, 1985 सालची गोष्ट. विनोद तुम्हाला माहित असेल, पण मी या 3 शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. 85-86 ची गोष्ट आहे. माझं नवीन लग्न झालं. एक मित्र पण माझ्याकडे आला. मी आधीपासूनच आमचा कुटुंब छान सुंदर संसार होता. हसत खेळत मौज मस्त्या करायचे दोघे. तो म्हणाला ना मला काही टिप्स दे भाऊ चांगल्या कुटुंबासाठी. माझं प्री मॅरिटल काउन्सिलिंग चालतं. लग्न किती लोकांचं नाही झालं हात वर करा. अनमॅरिड किती लोक आहे? माझं प्री मॅरिटल काउन्सिलिंग चालतं. लग्नाआधीच काही गोष्टी माहिती असेल तर लग्नानंतर भानगडी होत नाही बेटा, लक्षात ठेव. म्हणून तुला फार चांगला हा क्लास उपयोगात येणार आहे. त्याला मी काही टिप्स दिला. मित्र म्हटलं अरे काही नाही, महिला आमच्याकडे विदर्भातल्या लोकांना महिलांना वेडी जात म्हणतात म्हटलं, कारण कशावरही खुश होतात नाही का. आज सुंदर दिसते म्हटलं तरी खुश होत. कानातले किती गोड आहे म्हटलं की सुंदर, ती खुश होते नाही का. कशावरही खुश होते. अहो साधं तुम्ही बोट चाटत जरी जेवलात ना तर तिला बरं वाटतं. काय सुंदर स्वयंपाक झाला आहे की नाही. थकवा कमी होईल की नाही मॅडम? तेच एवढं उडवून ठेवलं तर. काही लोक सदाड उडवून ठेवतात. मी म्हटलं यार छोट्या गोष्टी कराव्यात, काही जास्त लागत नाही कुटुंबात सुखी जगण्यासाठी. तो 4-5 दिवसांनी पुन्हा मला परत भेटला. हा विनोद आहे, परंतु या 3 शब्द सांगायचा प्रयत्न करतो. ज्यांना माहिती असेल मध्ये बोलायचं नाही. 5 दिवसानंतर भेटल्यानंतर तो मला काय यार नवनाथ, म्हटलं काय झालं? अरे तू सांगितलं होतं म्हणे बायकोचं कौतुक करावं. बरं, मग मला वाटलं म्हणे यार तू सांगतो ते बरोबर आहे. मी त्या दिवशी ठरवलं म्हणे आता कशाचं कौतुक करू. त्याला म्हटलं साडी आणली तर चांगली साडी आणली. समजा बायकोनी 200 रुपये साडी घेतली, 100 रुपयाची साडी 200 घेतली. तिनं जर विचारलं सांगा पाहू कितीची, तर आपण म्हणतो 50ची असेल तर दिवस खराब जाईल. म्हणा बाबा 500ची असेल. आणि इंग्लिश कलर म्हणा, त्याला गदा कलर कशाला म्हणायचं. जरा तिला जरा बरं वाटेल. एक छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. 4-5 दिवसांनी परत भेटल्यावर म्हणे काय यार म्हणे वेगळा प्रॉब्लेम निर्माण झाला. काय झालं? तू सांगितलं होतं म्हणे बायकोचं कौतुक करा. मग माझ्या डोक्यात आलं म्हणे आज कशाचं कौतुक करायचं. साडी तर काही घेतलीच नसेल, कशाचं करू. ठरवलं म्हणे आज भाजी कशी ओसुरेल झाली म्हणायची. हा विनोद मी पेपरमध्ये पण वाचला, काही वेळा ऐकला, पण मी 85 साली लोकमतमध्ये विनोद लिहिलेला आहे. माझ्याकडे त्याचा कात्रण पुरावा आहे.
मग म्हणे मी गेलो म्हणे घरी, आज कशी भाजी हो सुरेख झाली म्हणायचं. घरी गेलो, पहिल्यांदा असा सुगंध घेतला आणि तिला ऐकायला जाईल त्या आवाजात बोललो, आजची भाजी सुरेख झाली वाटतं. ती काहीच बोलली नाही म्हणे. अर्ध्या पाऊण तासाने मी ताटावर बसलो, ती पुढे जेवायला वाढायला बसायची, आईसोबत जेवायची. पुढे बसली म्हणे. मी ठरवलं तुझं भाजी चांगली झाली. पहिला घास तोंडात टाकला आणि तिच्याकडे मिश्किलपणे पाहून बोललो, अगं आजची भाजी फारच सुरेख झाली. अरे ती काहीच बोलली नाही म्हणे. उठली, रॅकमधनं गडवा ग्लास घेतला, माठातलं पाणी घेतलं, भटकन आणून ठेवलं. मला वाटलं म्हणे आपली बायको भैताडच आहे. भैताडा शब्द माहिती आहे का? पुण्यातल्या लोकांना कळत नाही भैताड म्हणजे. तुम्हाला माहिती आहे मॅडम? नाही, भैताड म्हणजे बावळट अधिक बावळट, दोनदा बावळट. पुरुष लोक बायकांना भैताड म्हणतात. आणि बायका आम्हाला काय म्हणतात ते सांगतो. आपण आपल्या बायकांना भैताड म्हणतो, बायका आम्हाला म्हणतात आमचे हे बाई इतके भोळे, इतके भोळे. भोळे म्हणजे बावळटच म्हणायचं असतं, पण म्हणता येत नाही नवऱ्याला. खरं सांगा, भोळे म्हणजे कोणी येऊन फसून जावं म्हणजे बावळट की नाही हो? त्या नवरा बायकोच्या गमती गमती सोडून द्यायचं. मला वाटलं म्हणे भैताडच आहे, पहिल्यांदा कौतुक करतो, काही तर उत्तर यायला पाहिजे ना. पुन्हा जेवायला लागलो. शेवटचा घास उरला होता, डोक्यात प्रश्नच राहिला. शेवटचा घास तोंडात टाकला, तिच्या डोळ्यात डोळे टाकले आणि गळ्याला हात लावला. आता शपथ घेऊन सांगतो आजची भाजी फार सुरेख झाली. तर लगेच ओरडली म्हणे, हा शेजाऱ्यांकडून आणलेली भाजी म्हणजे तुम्हाला अशीच गोड लागते. मी भांडण झालं, 4 दिवस झाले, बोलली नाही. असा भलता सलता सल्ला कोणालाही देत नको जाऊ रे बाबा. मला बोलला, मला सल्ला दिला. मित्रांनो, मी म्हटलं माझं नाही चुकलं मित्रा, तुझंच चुकलं रे. आता बघा या 3 शब्दात मी तुला बोललोय, तू आत्मपरीक्षण केलंस की आपल्या बायकोलाही भावना असतात, तिचं कौतुक कधीच करत नाही, हा स्वभाव दोष लक्षात आला. मी बोलल्यामुळे दुसरा भागही चांगला झाला, तू मोटिवेट झाला, तुला प्रेरणा मिळाली की अरे मला बदललंच पाहिजे. पण तिसरी गोष्ट चुकली रे मित्रा तुझी, तू नियोजन नीट केलं नाही, प्लॅनिंग नीट केलं नाही. अरे भाजी सुरेख झाली म्हणायला कशाला प्लॅनिंग लागते यार, मला बोलला. म्हटलं नाही, तू भाजी सुरेख झाली म्हणायचं ठरवलं होतंस की नाही? घरी जायचं, आपल्या बायको बरोबर हसून खेळून राहायचं. प्रसन्न चित्ताने ताटावर बसले की पहिला घास टाकला की प्रश्न करा, का ग भाजी तूच केलीस ना, कन्फर्म करून घ्या. हा प्रॉब्लेम आहे, कारण तुमचं नियोजन, ह्याला म्हणतो प्लॅनिंग. आता तिने का म्हटलं शेजाऱ्यांकडून आणली, का बरं? लगेच नाव ठेवा त्या भाजीला. मीठ कमी झालं, कारण दुसऱ्या बाईचं कौतुक करते, किती क्वालिफाईड बाई असेल तसं होत नाही. हा, तिला नाव ठेवा. 2 घास जास्त खाल्ले तरी चालेल, पण भाजीला नाव ठेवा, नाही का? आणि तिने काय म्हटले, मीच केली. तर मग म्हणा कोणता मसाला टाकला, सुरेख लागली नाही. मग साहेब मिसेस आल्या, साहेब तुमची आल्या, कोणाची मिसेस नाही आल्या? हात कर, कोणाच्या नाही आल्या? तुमच्या नाही. हा, आता हे साहेब काय नाव म्हटलं तुमचं? मालू. मालूजी. आता मालूजी काय करतील, आज संध्याकाळीच घरी जातील, आजच शिकले. पहिला घास तोंडात टाकतील, बायकोला म्हणतील का ग भाजी कोणी केली, नियोजन. ती म्हणाल मी नाही, ते काय शेजाऱ्यांनी येऊन करणार आहे, घरात एकच पाहिजे, पण प्रॉब्लेम निर्माण होईल. म्हणून सांगितलं जसंच्या तसं नाही वापरायचं. घरात बायको, पोरगी, बहीण, आई असेल तर प्रश्न विचारला तर चालेल. आधी सांगितलं नियोजन तुम्हाला करायचं आहे, मी हिंट देणारा माणूस, बरोबर आहे? मग काय करा, हळूहळू बदला. मी आधीच बोललो, ऑलरेडी आपण चांगले आहोत. मग आज मी प्रश्न विचारला, किती लोकांची मुलं धावत अंगावर येतात, मी याला टच थेरपी म्हणतो. एक आदर्श पालक होण्याची गरज आहे, कारण आमच्या अपेक्षा, आता आमचं पुढचं भवितव्य, सगळी प्रॉपर्टी आमची मुलं आहेत, बरोबर आहे? त्यांच्यासाठीच धावपळ करते. आणि त्यांनाच काही गोष्टी देता येत नसेल, वेळ देता येत नसेल, तर आपल्यासारखे आपण दुर्भाग्यवान कोणी नाही. किती कमावत असाल तर त्याची काही गरज नाही मुलांना. मित्रांनो, म्हणून सांगतो, थोडासा वेळ आपल्याला देण्याची गरज. घरी गेले त्याला मी टच थेरपी म्हणतो. तुमच्या रुग्णाच्या पाठीवरनं हात जरी फिरवला, एखादा आजार बरा होण्यासारखा नसेल तरी, पेशंट कॅन्सरचा पेशंट असेल, काय काळजी करू नका, असे अनेक पेशंट वर्ष घेतली जगतात. पाठीवर हात ठेवा. 6 महिन्यात जायचं तर वर्ष 2 वर्ष जगू शकतो. आम्ही पहिल्यांदा सांगतो 6 महिने खूप झाले, 3 महिन्यात करण्याची शक्यता आहे, कारण आमच्या ब्रेनमध्ये काही सिस्टीम आहे, आम्हाला ते करता येते. अनेक आजार सायकोसोमॅटिक आहेत, 60 ते 70% आजार मनोशारीरिक आहेत. आम्हालाही आहे, बीपी आहे, शुगर आहे, अस्थमा, ॲलर्जी आहे. आमचे डॉक्टर्स लोक अटॅकनी मेलत आहेत. अहो, आत्महत्या सुद्धा करायला लागतात आमचे लोक, स्टुडंट्स काळापासूनच आहे. खूप स्ट्रेसमध्ये आम्ही जगतोय. पहिल्यांदा डॉक्टर हा माणूस तरी निरोगी असला पाहिजे, समाजात प्रामाणिक, तर समाजाला आरोग्य देऊ शकतो. पहिल्यांदा आपण आपल्यापासून सुरू करूया म्हणून बोलू. इतरांसाठी नाहीच हा क्लास, थोडं बदलूया. ऑलरेडी चांगले आहोत, मग काय करता येईल? घरी गेल्यानंतर आपल्या मुलं बघा, जनरली कॉन्व्हेंटमध्ये किती लोकांची मुलं आहेत? हात बघा.
यांचा फार प्रॉब्लेम असतो कॉन्व्हेंटवाल्यांचा. हे घरी गेले, मुलं आले, आपण थकून गेले, शाळेतून आल्याबरोबर दप्तर काढ बरं म्हणतात, तुझं होमवर्क सांग. तो बिचारा थकून यायला त्याची काही घेण देणं नाही. आणि काय ज्या हाऊस वाईफ आहे त्यांची तर फारच परिस्थिती, आधीच स्वयंपाक वगैरे सगळं रेडी, त्याची वाटच पाहत असतात कधी येतो तो बिचारा. थकून आला की त्याचं पुस्तक काढ बरं आणि एवढं होमवर्क कर. आता तो दिवसभर थकून आला, मग खेळायला जा. तो पण काय करतो, 5च मिनिटं बसतो आणि लगेच त्याला टॉयलेट किंवा बाथरूम लागते किंवा भूक लागते. एकदा का टॉयलेटमध्ये गेला तर अर्धा पाऊण तास काही येतच नाही. मग ह्या आयांचा फार प्रॉब्लेम. मेल्या किती वेळ झाला, बाहेर बसूनच असते ती, त्याला माहित आहे तो तिथे टाइमपास करत असतो. बाथरूम मध्ये संडासमध्ये काही करायचं नसतं, नाही का. त्या मुलांबरोबर आल्याबरोबर पहिल्यांदा जवळ घ्या, पप्पी घ्या, मस्त्या करा, तुमचाही थकवा कमी होईल. करून पहा, सगळा थकवा नाहीसा होईल. आणि मग म्हणा, बेटा आता मी स्वयंपाक करते, थोडंसं एवढं करतेस का, तुझं होमवर्क आहे, तुला कर तुझ्या पद्धती. अहो मुलं आज 90%, 95-97% मार्क्स मिळतात, पण सेकंड मिनिट मध्ये आला म्हणून पालक दुःखी आहे. नाही 90-95 मिळतातच कसे, डाऊटच येतो मला तर. कारण माझ्या काळात एम ए सोशॉलॉजीला 57% पहिला मेरिट होता. ठीक आहे, 60% मिळायचेच नाही आपल्या काळात, फार कठीण. तो 80-90% 80-90च्या खाली कोणाची मुलं नाही, हात वर करा, शक्यतोवर नाही. 80-90% घेतो तरी म्हणतो मेल्या. 80% का, तिला बघ 90%. अरे आपण कसे बसे 50-60% पास झालो. नाही का, मेरिट मध्ये आलो असतो तर मेडिकल मेन MBBS कडे गेलो. बरोबर आहे, सगळं तेच करणार आहोत, काळजी करू नका तुम्ही. मी त्यासाठीच आलो की मी काही तुम्हाला गोड पोटावर डोक्यावर फिरवायला नाही आलो, सगळंच करणार आहे. कारण नॅचरल, त्याशिवाय मी कुठे आहे कळणार नाही, मी व्यक्तिशा कोणावर नाही, नाही का. आणि 80% घेतले तर व्हेरी गुड, पाठीवर हात ठेवा, पप्पी घ्या, त्याला रिवॉर्ड द्या, आणि बेटा आणखी प्रयत्न करशील ना तर हिच्यापेक्षा जास्त कमावशील असं म्हणा. मुलं अत्यंत हुशार आहे, आमच्यापेक्षा अत्यंत हुशार आहे. खरं सांगा, तुमच्या घरचा मोबाईल जर खराब झाला, कम्प्युटर खराब झाला, तर पहिल्यांदा टेक्निशियनला, मेकॅनिकला दाखवता की पहिल्यांदा तुमच्या मुलांना दाखवता? मुलांना दाखवता. मग मुलांना तर पप्पा तो पप्पू आहे असंच वाटायला लागतं. येतच नाही या माणसाला काही, तर तुमची इज्जत कशाला करेल. बरोबर. आम्ही वारंवार सांगतो आम्हाला चप्पल मिळत नव्हती, बूट मिळत नव्हते, फक्त म्हणतो मी काय बिगर चप्पल न जाऊ का, पुन्हा प्रॉब्लेम आला. काय गमती जमती आहे तो. आम्हाला पहिल्यांदा यांच्याशी घट्ट नाते, प्रेमाचे नाते डेव्हलप करावे लागतात. माफ करा मित्रांनो, मेरिटमध्ये येऊन पुढे आयुष्यात यशस्वी जगतीलच असं नाही. या देशाचं पूर्ण भवितव्य आजही जे चांगल्यात चांगले ब्रेन मिळतात ते या क्लासमधल्या मागच्या बेंचवरनच मिळतात. आजही मुलं, नाही का. अहो मेरिटमध्ये येणारे, माझं दुसरं एक मत आहे, मेरिटमध्ये येणारे 60-70-80 हजार, 1 लाख 1.5 लाखावर कुठेतरी घासत असतात असं माझं मत आहे. 60-70% घेणारे IAS IPS होतात मॅक्सिमम. 50-60-40% घेणारे बाबू क्लार्क वगैरे आमच्या बरोबर काम. नापास होणारे लोक हा देश चालवतात. बरोबर आहे, खोट्या डिग्र्यावाले सुद्धा चालवतात. आणि ज्यांनी शाळेतच गेले नाही, जितके कपडे कमी असतील तितके हे सगळेच लोक यांच्या पाया पडतात. बेकार परिस्थिती आहे आमच्या देशात. बरोबर आहे. मग मुलांवर विश्वास ठेवा, कुठेही जाईल तरी पोट भरेल, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. त्यांच्यामुळे टेन्शन घेऊन आपले प्रॉब्लेम क्रिएट करू नका. बिनधास्त मोकळे सोडा, काय व्हायचं ते हो. पाणीपुरीवाला सुद्धा आमच्यापेक्षा जास्त कमावणारे लोक आहेत, 4 तास काम करतात. आय एम राईट. कशाला टेन्शन घेत आहे, सांगा त्याला काही काम करून पोट भरता येतं. मग इतके नाते जर घट्ट असतील ना, तर मग बघा आपल्या कुटुंबासारखा आनंद बाहेर जायची गरज नाही, कोणतेही तंत्र शिकायची गरज नाही. माझं प्रामाणिक मत आहे. हे आजार निर्माण झाल्यावर बाकीच्या गोष्टींची गरज आहे. मी आधीच बोललोय. म्हणून नाते मुलांबरोबर टच करून राहा. तुम्हाला टेन्शन आलं तर बायकोच्या खुशीत डोकं टाका, तिला म्हणा डोक्यावर हात फिरव ग, टेन्शन कमी होईल. आणि तिला टेन्शन आलं तर खांद्यावर डोकं ठेव, मनसोक्त रडून घे, हेही दिवस निघून जातील म्हणा. तर हा संसार आनंदात जाईल. नाही तर आपल्याकडे असतं, टेन्शन आलं की बायको म्हणते म्हटलंच होतं तसं नका करू, पुन्हा प्रॉब्लेम वाढला. काय असतं, आम्हाला सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत आपल्या हातात आहे मित्रांनो.
अहो तिथे सुखी आहो, पैशाने सुखी होता येत ना. पैशावाले लोक हसताना दिसतात, तुम्ही पाहिलं कधी? खूप पैशावाले काढा, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांचे जास्त प्रॉब्लेम आहे. रात्रंदिवस फॅमिली काउन्सिलिंग करतो मित्रांनो. म्हणून कुटुंबातली प्रत्येक गोष्ट मला नस माहिती आहे, प्रत्येक विभागाच्या माणसाची. कारण 40,000 अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक पालकांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे. 2.5 लाख विद्यार्थ्यांना मी टेक्निक्सवर क्लासेस घेतलेले आहे. मी आपली महाराष्ट्राची, आपली मराठवाड्याचीच भाषा वापरतो. वायसं लोकांसाठी सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्याबद्दल अभिमान असला पाहिजे, काय गुळगुळ वापरायचं नाही. सगळे आपण चांगले आहोत की, आहोतच की, आणखी आनंदाने जगण्याची मार्ग. पैशाने सुखी होता येत नाही, मग